नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खेकड्यांचं कालवण. झणझणीत असं मसालेदार कालवण बनवणार आहोत. हे बघा, असं दादा आणि ताईंकडून मी छान खेकडे घेऊन आली होती आणि ते छान साफ करून घेतले. बघा, अशा पद्धतीने. आता पावसाळा म्हटलं की गरमागरम भात आणि भाकरी आणि फक्कड असा झणझणीत खेकड्यांचा रस्सा आठवल्याशिवाय राहत नाही. बरोबर, बाहेर पडतोय मुसळधार पाऊस आणि घरात दरवळणारे खेकड्यांच्या रस्स्यांचा तो सुगंध. बघा, अशा पद्धतीने छान मी ते क्लीन करून घेते. तर मंडळी, खेकडे कसे बनवायचे आणि ते कसे साफ करायचे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, अशा पद्धतीने आपण ते स्वच्छ करून घ्यायचे. पावसाळ्यात जर खेकड्यांचं कालवण आणि गरमागरम भात मिळाला ना, तर जेवणाची मज्जा अजूनच वाढते. आणि हीच तर खरी मेजवानी आहे. बघा, अशी चविष्ट असा बेत आज मी बनवलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान ते आपल्याला क्लीन करून घ्यायचे. आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला ना खेकडे असं अंडी भरलेली मिळतील आणि त्याचं टेस्ट खूप छान लागते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हीसुद्धा कोणत्या पद्धतीने खेकडे बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी साधी आणि सोपी अशी पद्धत आहे. वाटण माझं नॉनव्हेजला आपण जे वापरतो मी तेच वापरते आणि थोडेसे खडे मसाले मी त्यामध्ये टाकते, त्यामुळे ह्या रश्श्याला खूप छान अशी चव येते. बघा, आता हे वाटण जे आहे ना, कांदा, खोबरा, टोमॅटो, लसूण आणि आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरायची वाटणामध्ये. अजिबात कंजूसी करायची नाही आहे. हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, तेलामध्ये आपण छान हे खडे मसाले जे आहे ते छान आपण गरम करून घ्यायचे. खूप जाळायचंही नाही आपल्याला आणि त्याचा फ्रेश असा अरोमा आला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण एक कांदा बारीक कापून घेतला आहे, तो छान फ्राय केला आहे, मसाले घातले आहेत, वाटण घातलं आहे. आणि हो, रंगासाठी तुम्ही एव्हरेस्टची काश्मीरी मिरची नक्की वापरून बघा, खूप छान रंग येतो करीला आपल्या. आणि आता छान आपण खेकडे असे त्यामध्ये घालून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने. आणि मग आपण त्याला एक वाफ द्यायची आहे. बघा, आणि खेकड्यांचे जे लहान पाय असतात ना, ते तुम्ही टाकून देऊ नका. ते असं मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचं पाणी गाळूनच वापरा, कारण त्यामध्ये कचकच फार लागते. हे बघा, अशा पद्धतीने दोनदा मी ते गाळून घेते आणि मगच रश्श्यामध्ये ते वापरते. आपल्या रेसिपीसाठी ते खूप छान आहे. 5 ते 10 मिनटात छान उकळी येते आणि रेसिपी आपली तयार.